नमस्कार, आपल्या सर्वांचं स्वागत आहे CN साखरे अँड कंपनी चॅनलमध्ये। माझे नाव चंद्रशेखर नंदकुमार साखरे। मी नाशिक शहरामध्ये राहतो। माझं शिक्षण बी.कॉम पर्यंत झालेलं आहे। मी अकाउंटंट आहे। गेल्या 20 वर्षापासून मी अकाउंट क्षेत्रामध्ये काम करीत आहे। आपल्या सर्वांना टॅली प्राइम सॉफ्टवेअरमध्ये अकाउंटचे काम समजून घ्यायचे आहे, शिकायचे आहे। त्याकरिता आपल्याला बेसिक अकाउंट म्हणजे काय हे व्यवस्थितरित्या माहीत असेल तर आपण टॅली प्राइम सॉफ्टवेअरमध्ये अकाउंटिंगचं काम व्यवस्थितरित्या रेकॉर्ड करू शकतो। त्याकरिता माझ्या मागच्या 7 व्हिडिओमध्ये आपण बेसिक अकाउंट कन्सेप्टमध्ये आपण अकाउंटचे जे महत्त्वाचे शब्द आहेत, जे 5 शब्द आहेत ते समजून घेण्याचा प्रयत्न केलेला आहे। त्यानंतर आपण बेसिक अकाउंट टर्ममध्ये जे 22 शब्द येतात, जे बुक्स ऑफ अकाउंटमध्ये दिलेले आहेत, ते सुद्धा व्यवस्थितरित्या समजून घेण्याचा प्रयत्न केलेला आहे। आज आपण हे जे शब्द आपण समजून घेतले ते शब्द न्यूमेरिकल कन्सेप्ट म्हणजे संख्यात्मक माहितीद्वारे म्हणजे एक्झाम्पलद्वारे समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। त्यानंतर आपण टॅली प्राइम सॉफ्टवेअरमध्ये अकाउंटिंगचे काम रेकॉर्ड करण्यास सुरुवात करणार आहोत। चला आता आपण बघूया की आजपर्यंत आपण कोणते शब्द समजून घेतले आणि त्यानंतर आपण न्यूमेरिकल कन्सेप्टला सुरुवात करूया। माझ्या स्क्रीनवर बघा, बेसिक अकाउंट कन्सेप्टमध्ये आपण काय शिकलो आहोत, काय समजून घेतलेलं आहे। ॲसेट म्हणजे काय, कॅपिटल म्हणजे काय, लायबिलिटी म्हणजे काय, एक्सपेन्सेस म्हणजे काय आणि इन्कम म्हणजे काय, हे 5 शब्द आपण समजून घेण्याचा प्रयत्न केलेला आहे। त्यानंतर बेसिक अकाउंट टर्ममध्ये आपण बिझनेस ट्रान्झॅक्शन म्हणजे काय, त्यानंतर गुड्सची कन्सेप्ट काय असते, परचेस अकाउंटमध्ये कॅश बेसिसवर केलेला परचेस, क्रेडिट बेसिसवर म्हणजे क्रेडिट परचेस, त्यामध्ये सन्ड्री क्रेडिटर्स, बिल्स पेबल आणि ट्रेड पेबल म्हणजे काय हे समजून घेतलेलं आहे। त्यानंतर सेल्स अकाउंटमध्ये कॅश बेसिसवर केलेला सेल्स म्हणजे काय, क्रेडिट बेसिसवर म्हणजे सन्ड्री क्रेडिट सेल्स, सन्ड्री डेटर्स, बिल्स रिसिवेबल आणि ट्रेड रिसिवेबल ह्या सर्व शब्दांच्या कन्सेप्ट आपण समजून घेतलेल्या आहेत। त्यानंतर स्टॉक ऑल्सो कॉल्ड इन्व्हेंटरी, त्यामध्ये ओपनिंग स्टॉक म्हणजे काय, क्लोजिंग स्टॉक म्हणजे काय आणि स्टॉकमध्ये रॉ मटेरियल, वर्क इन प्रोग्रेस आणि फिनिश गुड्स कशाला म्हणतात हे सुद्धा आपण समजून घेतलेलं आहे। त्यानंतर परचेस रिटर्नमध्ये रिटर्न आउटवर्ड, परचेस रिटर्न म्हणजेच रिटर्न आउटवर्ड म्हणजे काय, सेल्स रिटर्न अकाउंट म्हणजेच रिटर्न इनवर्ड म्हणजे काय हे सुद्धा आपण व्यवस्थितरित्या समजून घेतलेलं आहे। त्यानंतर एक्सपेंडिचरमध्ये रेव्हेन्यू एक्सपेंडिचर म्हणजे काय आणि कॅपिटल एक्सपेंडिचर म्हणजे काय याच्यासुद्धा कन्सेप्ट आपण समजून घेतलेल्या आहेत। त्यानंतर ॲसेटमध्ये नॉन करंट ॲसेट, करंट ॲसेट आणि फिक्टिशियस ॲसेट म्हणजे काय याच्यासुद्धा कन्सेप्ट आपण समजून घेतलेल्या आहेत। ॲसेटमध्ये फिक्स्ड ॲसेट इट इज अ पार्ट ऑफ नॉन करंट ॲसेट, त्यामध्ये टँजिबल फिक्स्ड ॲसेट म्हणजे काय आणि इनटँजिबल फिक्स्ड ॲसेट म्हणजे काय याच्यासुद्धा कन्सेप्ट आपण समजून घेतलेल्या आहेत। त्यानंतर कॅपिटल लायबिलिटीजमध्ये नॉन करंट लायबिलिटी आणि करंट लायबिलिटी, ड्रॉइंग्स, रिसिप्टमध्ये रेव्हेन्यू रिसिप्ट, कॅपिटल रिसिप्ट, प्रॉफिट म्हणजे इन्कम, लॉस, डिस्काउंटमध्ये ट्रेड डिस्काउंट, कॅश डिस्काउंट, बॅड डेट, सॉल्वंट पर्सन, प्रोप्रायटर म्हणजे ओनर, एंटिटी आणि डिप्रिसिएशन म्हणजे काय हे आपण सर्व समजून घेतलेलं आहे। या सर्व शब्दांच्या कन्सेप्ट आपण समजून घेतलेल्या आहेत। आज आपण या सर्व शब्दांच्या कन्सेप्ट
न्यूमेरिकल कन्सेप्ट म्हणजे संख्यात्मक व्याख्याद्वारे समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. एक्झाम्पल नंबर 1. राम कमेन्स बिझनेस अँड इन्व्हेस्टेड ₹20 lakh into the business. He purchased goods for ₹8 lakh on cash basis and ₹3 lakh on credit basis. He sold goods for ₹18 lakh on cash basis, ₹7 lakh on credit basis. He also purchased machine for ₹3 lakh on cash basis and building for ₹2 lakh. During the year, Ram again invested ₹5 lakh into the business. He also withdrawn ₹5,000 per month for the business for personal use. You are required to calculate. आपल्याला काय सांगितलं या एक्झाम्पलमध्ये की राम नावाचा एक ओनर आहे बिझनेसचा, त्याने 20 लाख रुपये बिझनेसमध्ये इन्व्हेस्टमेंट केले. 20 लाख रुपये काय केले, त्याने बिझनेस सुरू करण्याकरता इन्व्हेस्टमेंट केले. त्यानंतर त्या 20 लाखामध्ये त्यांनी 8 लाखाचा परचेस केला कॅशमध्ये आणि 3 लाखाचा परचेस केला त्याने क्रेडिट बेसिसमध्ये. त्यानंतर 18 लाखाचा त्याने सेल केला कॅशमध्ये आणि 7 लाखाचा सेल केला क्रेडिटमध्ये. त्यानंतर रामने एक मशीन विकत घेतलं 3 लाख रुपयामध्ये कॅशमध्ये आणि बिल्डिंगसुद्धा त्याने विकत घेतली 2 लाख रुपयामध्ये. रामने पुन्हा बिझनेसमध्ये 5 लाख रुपये इन्व्हेस्ट केले. त्यानंतर स्वतःच्या घर खर्चाकरता पर्सनल यूज करता रामने 5,000 रुपये पर मंथ बिझनेसमधून विड्रॉन केली. म्हणजे बिझनेसमध्ये प्रत्येक महिन्याला 5,000 रुपये स्वतःच्या खर्चाकरिता बिझनेसमधून त्या 5,000 रुपयाचा वापर केला. आता आपल्याला कॅल्क्युलेट काय करायचं आहे का रामचं टोटल कॅपिटल किती आहे, टोटल परचेस किती झाला, टोटल सेल किती झाला, फिक्स ॲसेट किती होती वर्षाच्या शेवटी आणि ड्रॉइंग किती झाली. ह्या एंट्री आपल्याला बुक्स ऑफ अकाउंटमध्ये रेकॉर्ड करायच्या आहेत. बघा आता कॅपिटल किती झालं, रामने 20 लाख रुपये प्रथम बिझनेसमध्ये जेव्हा सुरू केला तेव्हा इन्व्हेस्ट केले, त्यानंतर 5 लाख रुपये इन्व्हेस्ट केले, असे टोटल रामने 25 लाख रुपये बिझनेसमध्ये इन्व्हेस्टमेंट केली. त्यानंतर रामने 8 लाख रुपयाचा माल कॅशमध्ये परचेस केला आणि 3 लाख रुपयाचा क्रेडिटमध्ये परचेस केला, असा 11 लाख रुपयाचा माल. इथं 1,10,000 झाले, हे ॲक्च्युली 11 लाख रुपये आहेत, ते टोटल परचेस केले. टोटल सेल झाला 18 लाख रुपये कॅशमध्ये, 7 लाख रुपये क्रेडिटमध्ये विक्री केली, असे टोटल 25 लाख रुपयामध्ये रामने टोटल विक्री केली. फिक्स ॲसेटमध्ये 3 लाख रुपयाचं मशीन परचेस केलं आणि 3 लाखाचं मशीन आणि 2 लाख रुपयाची बिल्डिंग, असे टोटल 5 लाख रुपयाची फिक्स ॲसेट विकत घेतली आणि स्वतःच्या घर खर्चाकरता 5,000 गुणिले 12 महिने असे 60,000 रुपये बिझनेसमधून विड्रॉन केले, उचलले. चला दुसरा एक्झाम्पल बघू. कॅश परचेस ऑफ गुड्स 5 लाख रुपये, क्रेडिट परचेस ऑफ गुड्स 3 लाख रुपये, परचेस ऑफ मशीन 2 लाख रुपये, परचेस रिटर्न ऑफ गुड्स ₹40,000 रुपये. कॅल्क्युलेट टोटल परचेस ऑफ गुड्स. ग्रॉस अँड नेट परचेस किती आहे ते आपल्याला सांगायचं आहे. आता सोल्युशन काय, कॅश परचेस केला 5 लाख रुपयाचा आणि क्रेडिट परचेस केला 3 लाख रुपयाचा, म्हणजे टोटल परचेस किती झाला आपला 8 लाख रुपयाचा. त्यामध्ये 8 लाखामध्ये परचेस 40,000 रुपयाचा जो माल आपल्याकडे आला होता, म्हणजेच रिटर्न आउटवर्ड डॅमेज गुड्स होता, तो आपण परत देऊन टाकला. त्यामुळे 40,000 रुपयाचा माल आपला परचेसमधून कमी झाला, म्हणजे आपला नेट परचेस झाला 7,60,000 रुपये. आपल्याला बुक्स ऑफ अकाउंटमध्ये रेकॉर्ड करावा लागेल.
त्यानंतर अजून एक एक्झाम्पल बघूया. कॅश सेल झाला 6 लाख रुपयाचा. क्रेडिट सेल झाला राम, मोहन आणि सोहमकडनं. रामकडनं 2 लाखाचा, मोहनकडनं 5 लाखाचा आणि सोहनकडनं 1.5 लाखाचा. सेल रिटर्न फ्रॉम राम ₹30,000. आपल्याला रामने 30,000 रुपयाचा माल परत दिला, जो आपण त्याला 2 लाख रुपयाचा माल विकला होता. त्यामधून 3 लाख रुपयाचा माल रामने आपल्याला परत दिला. कलेक्शन कॅशमध्ये झालं आपलं फ्रॉम मोहन ₹2,80,000. मोहनला आपण 5 लाख रुपयाचा क्रेडिटमध्ये माल विकला होता. त्याने आपल्याला 2,80,000 रुपये कॅश जमा केली. त्यानंतर कॅश कलेक्टेड फ्रॉम सोहन ₹60,000. सोहमकडनं आपल्याला 60,000 रुपये कॅश जमा झाली आणि मग आपण डिस्काउंट अलाउड टू सोहमला डिस्काउंट दिला 5,000 रुपये. सोहमला म्हणालो, तुझ्याकडनं मला 1.5 लाख रुपये घेणं आहे. जर तू मला पैसे जमा करत असशील तर मी तुला 5,000 रुपयाचा डिस्काउंट देतो. आता सांगा टोटल सेल किती झाला, नेट सेल किती झाला, अमाऊंट ड्यू फ्रॉम रामकडे किती राहिली घेणं, मोहनकडं किती घेणं राहिलं आणि सोहमकडं वर्षाच्या शेवटी किती अमाऊंट घ्यायची राहिली आणि टोटल डेटर्स म्हणजे टोटल घेणं आपलं वर्षाच्या शेवटी किती असेल. टोटल सेल, नेट सेल, अमाऊंट ड्यू फ्रॉम राम, अमाऊंट ड्यू फ्रॉम मोहन आणि अमाऊंट ड्यू फ्रॉम सोहम ॲट द एंड ऑफ इयर आणि टोटल डेटर्स ॲट द एंड ऑफ इयर. इयरच्या शेवटी आपले टोटल डेटर्स किती होते. सोल्युशन. टोटल सेल किती झाला. कॅशमध्ये झाला आपला सेल 6 लाखाचा आणि क्रेडिटमध्ये सेल झाला आपला 8,50,000चा. टोटल सेल झाला आपला 14,50,000चा. क्रेडिटमध्ये सेल झाला होता रामकडनं 2 लाखाचा, मोहनला विकला होता 5 लाखाचा आणि सोहनला विकला होता 1.5 लाखाचा. म्हणजेच आपला क्रेडिट सेल झाला 8,50,000चा आणि कॅशमध्ये झाला 6 लाखाचा. म्हणजे आपला टोटल पैसे आपल्याकडे जमा झाले 14,50,000. त्यामध्ये 6 लाख कॅश आणि 8,50,000 रुपये आपले क्रेडिटमध्ये पैसे जमा होणे बाकी आहे क्रेडिट सेल असल्यामुळे. आता नेट सेल किती झाला. टोटल सेल होता आपला 14,50,000. त्यामध्ये सेल्स रिटर्न फ्रॉम रामकडनं आपल्याला माल परत आला. म्हणजेच आपला 30,000 रुपये आपल्या मालातनं कमी होतील विक्रीतनं. कारण 30,000 रुपयाचा जो माल आपण विकला होता तो परत आला. म्हणजे आपला नेट सेल झाला 14,20,000. जो अगोदर 14,50,000 होता विकला होता, त्या 14,50,000मध्ये जो रामला आपण माल विकला होता त्यातला 30,000 रुपयाचा माल त्याने आपल्याला परत दिला. म्हणजेच आपला 14,20,000चा नेट सेल झाला. अमाऊंट ड्यू फ्रॉम राम ॲट द एंड. रामकडं घेणं राहिलं आपलं. रामला आपण 2 लाख रुपयाचा माल विकला होता. त्यामध्ये रामने 30,000 रुपयाचा माल आपल्याला परत दिला. म्हणजे आता रामकडं आपलं 1,70,000 रुपये घेणं बाकी राहिलं. अमाऊंट ड्यू फ्रॉम मोहन ॲट द एंड. सेल आपण मोहनला केला होता 5 लाख रुपयाचा. त्यामध्ये मोहनने आपल्याला 2,80,000 रुपये कॅश जमा केली. म्हणजेच आपल्याला आता मोहनकडनं 2,20,000 रुपये ड्यू अमाऊंट ॲट द एंड घेणं बाकी असेल. त्यानंतर अमाऊंट ड्यू फ्रॉम सोहम. सोहनला आपण 1.5 लाख रुपयाचा माल उधारीमध्ये विकला होता. त्यामध्ये सोहनने आपल्याला 60,000 रुपये जमा केले कॅशमध्ये. त्यावेळेस आपण त्याला 5,000 रुपयाचा डिस्काउंट दिल्यामुळे आता आपल्याला फक्त 85,000 रुपये घेणं सोहनकडनं बाकी राहिलं. वर्षाच्या शेवटी ड्यू अमाऊंट ॲट द एंड ऑफ इयर ₹85,000 बाकी राहिलं फ्रॉम सोहम. आता टोटल डेटर्स किती राहिले. रामकडनं 1,70,000 घेणं आहे, मोहनकडनं 2,20,000 घेणं आहे आणि सोहनकडनं 85,000 रुपये घेणं आहे. टोटल घेणं राहिलं आपलं 4,75,000. हे मी समजून देत आहे कारण आपल्याला ज्यावेळेस ट्रायल बॅलन्स तयार करायचा असतो त्यावेळेस या बेसिक गोष्टीच्या कन्सेप्ट क्लिअर असतील तर आपण ट्रायल बॅलन्स व्यवस्थितरित्या तयार करू शकतो. आणि जर आपल्याला ट्रायल बॅलन्स आपला व्यवस्थितरित्या तयार करता आला तर त्यानंतर प्रॉफिट लॉस अकाउंट किंवा इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट आणि बॅलन्स शीटसुद्धा आपण
व्यवस्थितरित्या तयार करू शकतो, त्याचं फायनलायझेशन करू शकतो. 4 नंबरचं एक्झाम्पल आहे क्रेडिट परचेस ऑफ गुड्स XYZ. आपण परचेस केला सप्लायरकडनं XYZ कडनं. 3 पार्टीज आहे. ते एक्सकडनं 7 लाखाचा क्रेडिटमध्ये परचेस केला मालाचा, वायकडनं 4 लाखाच्या मालाचा परचेस केला आणि झेडकडनं 8 लाख मालाचा परचेस केला. फर्मने काय केलं, पेड केले 8,80,000 रुपये. 8 नाही तर 80,000 रुपये एक्सला पेड केले. फर्म पेड रुपीज 2,50,000 टू वाय अँड रिसिव्ड डिस्काउंट ऑफ रुपीज 10,000. आपण वायला सांगितलं की मी तुला 2.5 लाख रुपये देत आहे आत्ता, पण तुला मला डिस्काउंट द्यावे लागेल. तर वायने आपल्याला 10,000 रुपयाचा डिस्काउंट मिळाला आपल्याला. म्हणजेच आपण 2,50,000 4 लाख जे देणं होतं त्यामध्ये 2,50,000 रुपये पेड केले आणि 10,000 रुपये आपल्याला डिस्काउंट पण मिळाला. फर्म पेड रुपीज 5 lakh टू झेड अँड रिसिव्ड डिस्काउंट ऑफ रुपीज 30,000 फ्रॉम झेड. आपल्याला 8 लाख रुपये देणं होतं, त्यावेळेस झेडला आपण 5 लाख रुपये पेड केले. त्यावेळेस झेडकडनं आपल्याला 30,000 रुपयाचा डिस्काउंट मिळाला. आणि आपल्याला 8 लाखामध्ये काही माल डॅमेज आला होता, तो सुद्धा आपण रिटर्न केला. फर्म रिटर्न गुड्स कॉस्टिंग रुपीज 25,000 टू झेड. झेडला आपण 25,000 रुपयाचा माल परत केला. आता कॅल्क्युलेट काय करायचं आहे, अमाऊंट ड्यू टू एक्स कडनं किती घेणं आहे, अमाऊंट ड्यू टू वाय, अमाऊंट ड्यू टू झेड, टोटल क्रेडिटर्स ॲट द एंड ऑफ इयरला किती असतील. तर बघा, अमाऊंट ड्यू टू एक्स ॲट द एंड परचेस ऑफ गुड्स फ्रॉम एक्सकडनं केला होता 7 लाख रुपयाचा. आपण त्याला अमाऊंट पेड केली टू एक्सला 80,000 रुपये. म्हणजे आता आपल्याला 6,20,000 रुपयेच देणं बाकी राहतं आहे. कोणाचं, तर आपल्या एक्स या परचेस पार्टीचं ड्यू अमाऊंट ॲट द एंड रुपीज 6,20,000. अमाऊंट ड्यू टू वाय ॲट द एंड परचेस ऑफ गुड्स फ्रॉम वाय 4 लाख रुपयाचा. कॅश पेड केली होती वायला आपण 2,50,000 आणि त्यावेळेस आपल्याला 10,000 रुपयाचा डिस्काउंट मिळाला. म्हणजेच तो 10,000 रुपयेसुद्धा आपण डिस्काउंट मिळाल्यामुळे मायनस करणार आहोत. म्हणजेच आपल्याला आता 4 लाखापैकी 2,50,000 रुपये कॅश पेड केली आणि 10,000 रुपये सूट मिळाली. त्या म्हणजेच आपल्याला 1,40,000 रुपये वायचं देणं वर्षाच्या शेवटी बाकी राहत आहे. ड्यू अमाऊंट ॲट द एंड रुपीज 1,40,000. अमाऊंट ड्यू टू झेड ॲट द एंड किती असेल, तर परचेस ऑफ गुड्स फ्रॉम झेडकडनं केला आपण 8 लाख रुपयाचा. त्यावेळेस कॅश पेड केली होती आपण त्याला 5 लाख रुपये. त्यावेळेस 30,000 रुपयाचा झेडने आपल्याला डिस्काउंट दिला आणि आपला जो 25,000 रुपयाचा डॅमेज गुड्स होता तो सुद्धा त्याने परत घेतला. म्हणजे आपण परचेस रिटर्न म्हणजेच रिटर्न आउटवर्ड केल्यामुळे आता आपल्याला 2,45,000 रुपयेच फक्त झेडचे वर्षाच्या शेवटी देणं बाकी राहतं. ड्यू अमाऊंट ॲट द एंड 2,45,000. बघा, टोटल क्रेडिटर्स ॲट द एंड किती राहतात, एक्सचे 6,20,000, वायचे 1,40,000 आणि झेडचे 2,45,000. क्रेडिटर ॲट द एंड 10,05,000. बघा, एक्झाम्पल नंबर 5. इन 2017 गुड्स सोल्ड टू मोहन ऑन क्रेडिट फॉर रुपीज 10 lakh. कॅश रिसिव्ड फ्रॉम मोहन रुपीज 7 lakh. डिस्काउंट अलाउड टू मोहन रुपीज 20,000. सेल्स रिटर्न फ्रॉम मोहन 50,000. ड्यूरिंग 2018 मोहन बिकम insolvent and only 30% of the amount could be received. बघा, कॅल्क्युलेट करायचं आहे. अमाऊंट ड्यू फ्रॉम मोहन ॲट द एंड ऑफ 2017 म्हणजे 31 डिसेंबरला मोहनकडनं किती घेणं बाकी राहिलं. आणि अमाऊंट ऑफ बॅड डेट्स फ्रॉम मोहन, बॅड डेट्स अमाऊंट किती निघाली मोहनची हे आपल्याला बुक्स ऑफ अकाउंटमध्ये रेकॉर्ड करायचं आहे. आपण मोहनला 10 लाख रुपयाचा माल विकला. त्यापैकी मोहनने 7 लाख रुपये कॅश जमा केली. त्यावेळेस त्याला 20,000 रुपयाचा मी डिस्काउंट दिला
आणि 50,000 रुपयाचा माल त्याने परत केला. उरलेली जी अमाऊंट होती त्यामध्ये त्याने फक्त 30% अमाऊंट आपल्याला जमा केली आणि बाकीची अमाऊंट आपली मिळाली नाही. आपले बॅड डेट म्हणून ती आपल्याला बुक्स ऑफ अकाउंटमध्ये रेकॉर्ड करायची. तर ती किती असेल ते आपल्याला सांगता आलं पाहिजे. तर बघा, कॉम्पिटिशन ऑफ अमाऊंट ड्यू फ्रॉम मोहन ॲट द एंड ऑफ 2017. सेल्स टू मोहन 10 लाखाचा, कॅश रिसिव्ड 7 लाख रुपये फ्रॉम मोहन, डिस्काउंट दिला 20,000 रुपयाचा. सेल्स रिटर्न म्हणजेच रिटर्न इनवर्ड, त्याने माल आपल्याला 50,000 रुपयाचा परत केला. तर त्याची वर्षाच्या शेवटी 2,30,000 रुपये बाकी होते. ड्यू फ्रॉम मोहन ॲट द एंड ऑफ 2017ला 2,30,000 रुपये घेणं होतं. कॉम्पिटिशन ऑफ बॅड डेट फ्रॉम मोहनची किती असेल, तर अमाऊंट ड्यू फ्रॉम मोहन ऑन 1 जानेवारी 2018ला किती असणार, तर रिसिव्ड अमाऊंटमध्ये 2,30,000च्या 30% अमाऊंट म्हणजे 69,000 रुपयेच फक्त आपले पैसे जमा झाले. नॉट रिसिव्ड म्हणजे 2,30,000च्या 70% म्हणजे 1,61,000 रुपये आपले पैसे मिळाले नाही. म्हणजेच बॅड डेट इज ₹1,61,000. 1,61,000 आपले बॅड डेट्स म्हणून आपल्याला बुक्स ऑफ अकाउंटमध्ये रेकॉर्ड करावे लागतील. त्यानंतर बघा, आता आपण काय काय समजून घेतलं. आपण रिटर्न ऑफ गुड्स म्हणजेच परचेस रिटर्न म्हणजेच रिटर्न आउटवर्ड. सेल्स रिटर्न म्हणजेच काय, रिटर्न इनवर्ड, आहे का नाही. परचेस रिटर्न म्हणजे रिटर्न आउटवर्ड, बाहेर पाठवला माल. सेल्स रिटर्न म्हणजे रिटर्न इनवर्ड म्हणजे आपल्याकडे परत माल आला. नंतर परचेस अकाउंटमध्ये कॅश बेसिस म्हणजे काय, क्रेडिट बेसिसवर म्हणजे काय, त्यामध्ये सप्लायर, क्रेडिटर्स, बिल्स पेबल, आहे का नाही. अबाव आर लायबिलिटी, या सर्व आपल्या काय आहेत, लायबिलिटी. कॅशमध्ये जर आपण माल विकला तर त्याचं आपल्याला लेजर अकाउंट क्रिएट करण्याची गरज नाही. कॅश लेजरमध्ये त्याची एंट्री आपण रेकॉर्ड करतो. त्यानंतर सेल्स आपण जो विकला त्यामध्ये कॅश बेसिसवर जर आपण सेल विकला असेल तर आपल्याला कॅश जमा होते. त्यामुळे त्याचं आपल्याला बुक्स ऑफ अकाउंटमध्ये लेजर अकाउंट क्रिएट करावं लागत नाही. ते कॅश लेजरमध्ये त्याची एंट्री रेकॉर्ड करतो. पण जर आपण उधारीमध्ये माल विकला म्हणजे क्रेडिट बेसिसवर, तर टू कस्टमर म्हणजे डेटर्स म्हणजेच बिल्स रिसिवेबल असू शकतात, म्हणजे अबाव आर ॲसेट, हे आपलं घेणं असतं, म्हणजे ही आपली ॲसेट्स असते. परचेस जर आपण उधारीमध्ये घेतला तर ती आपली लायबिलिटी बनते, आणि जर का विक्री आपण उधारीमध्ये केली तर ती आपली ॲसेट बनते. इथपर्यंत लक्षात आलं. एक्झाम्पल नंबर 6. श्रीराम कंपनी परचेस गुड्स फॉर ₹5 lakh ऑन कॅश बेसिस. परचेस गुड्स फॉर ₹3 lakh ऑन क्रेडिट बेसिस फॉर सप्लायर्स. परचेस मशीन फॉर ₹2 lakh फॉर कॅश. परचेस फर्निचर फॉर ₹1,50,000 ऑन क्रेडिट. पेड रेंट ₹70,000. पेड सॅलरी ₹20,000. पेड कमिशन ₹50,000. कॅल्क्युलेट टोटल एक्सपेन्सेस. याचा टोटल खर्च किती झाला तो मला काढायचा आहे. बघा, श्रीराम कंपनीने 5 लाख रुपयाचा परचेस केला कॅशमध्ये. त्यानंतर 3 लाख रुपयाचा क्रेडिटमध्ये परचेस केला. 2 लाख रुपयाची कॅशमध्ये मशीन परचेस केली. 1.5 लाख रुपयाचं क्रेडिटमध्ये फर्निचर परचेस केलं. 70,000 रुपये जे ऑफिस होतं त्याचं भाडं पेड केलं. स्टाफला 20,000 रुपये कॅश पेड केली आणि कमिशन 50,000 रुपये पेड केलं. तर आता सांगा श्रीराम कंपनीचा टोटल एक्सपेन्सेस किती झाला. बघा, सोल्युशन. टोटल एक्सपेन्सेस फॉर करंट इयर. कॅश परचेस केला आपण, तो आपला रेव्हेन्यू एक्सपेन्सेस आहे, तो 5 लाख रुपयाचा. क्रेडिट परचेस तो सुद्धा आपल्याला 3 लाख रुपयाचा आहे. रेंट पेड केलं 70,000 रुपये. सॅलरी पेड केली 20,000 रुपये आणि कमिशन पेड केलं 50,000 रुपये. टोटल 9,40,000 रुपयेच आपला टोटल एक्सपेन्सेस झाला, आहे का नाही. आता हे लक्षात आलं तुमच्या. याच्यामध्ये मशिनरी आणि फर्निचर का दाखवलं नाही, कारण आपल्याला एक्सपेन्सेस विचारलेला आहे. एक्सपेन्सेसचा अर्थ रेव्हेन्यू एक्सपेन्सेस, तो कॅपिटल एक्सपेन्सेस नाही विचारला. कॅपिटल एक्सपेन्सेस विचारला असता
तर तो मशीन आणि फर्निचर याचा वेगळा दाखवावा लागला असता. तो मशीन परचेस करण्याकरिता आणि फर्निचर परचेस करण्याकरिता झालेल्या खर्चाला आपण कॅपिटल एक्सपेंडिचर म्हणतो आणि बिझनेस करता झालेल्या खर्चाला आपण नुसता एक्सपेन्सेस म्हणून बुक्स ऑफ अकाउंटमध्ये रेकॉर्ड करीत असतो, म्हणजेच रेव्हेन्यू एक्सपेन्सेस. इथपर्यंत लक्षात आलं? म्हणजेच आपला 9,40,000 रुपये टोटल एक्सपेन्सेस करंट इयरमध्ये झाला. एक्झाम्पल नंबर 7, सॅलरी पेबल पर मंथ ₹10,000. फर्म पेड सॅलरी फॉर 12 months ड्युरिंग 2018. Calculate expenses for the year ended on 31st December 2018. सांगा कंपनीचा टोटल खर्च 31 डिसेंबरला किती झाला? बघा, एक्सपेन्सेस 10,000 रुपये, सॅलरी गुणिले 12, 1,20,000 रुपये आपला टोटल खर्च झाला. बिकॉज फर्म हॅज टेकन बेनिफिट ऑफ एम्प्लॉई फॉर ₹1,20,000. आपल्याला एक्सपेन्सेसची कन्सेप्ट माहिती आहे का ज्या गोष्टीचा मी बेनिफिट घेतो तो माझा खर्च असतो. भले त्याचे पैसे पेड करा नाही तर करू नका, इथं आपण पेमेंट केलेलं आहे म्हणजे 1,20,000 रुपये आपला टोटल एक्सपेन्सेस झाला. नोट बघा, ओनली फॉर मी व्हॅल्यू ऑफ बेनिफिट which firm has taken during current year is called an expenses. It does not matter whether payment has been made or not. त्या खर्चाचं पेमेंट करा नाही तर करू नका. जर तुम्ही त्या व्यक्तीचा त्या वस्तूचा जर का बेनिफिट घेत असाल तर तो तुम्हाला एक्सपेन्सेस म्हणून बुक्स ऑफ अकाउंटमध्ये रेकॉर्ड करावा लागेल. इथे 1,20,000 रुपये सॅलरी आपण बुक्स ऑफ अकाउंटमध्ये रेकॉर्ड करूया. अजून एक एक्झाम्पल, करंट इयर आहे आपलं 1 जानेवारी 2018 आणि वर्ष संपतं आपलं 31 डिसेंबर 2018. रेंट पर मंथ 20,000 रुपये गुणिले 11 महिन्याचा रेंट आपण 2,20,000 रुपये आपण रेंट पेड इन कॅश केला आहे. 2,20,000 रुपये आपण आपल्या जागेचं भाडं होतं ते पेड केलं 11 महिन्याचा. रेंट पेबल फॉर 1 month ₹20,000. एका महिन्याचं भाडं आपलं बाकी आहे. सांगा आपला खर्च किती झाला? टोटल खर्च किती झाला? तर सोल्युशन रेंट म्हणजेच एक्सपेन्सेस फॉर करंट इयर. पेड रेंट किती केला आपण? 2,20,000 आणि आउटस्टँडिंग रेंट किती आपलं देणं? 20,000. म्हणजे टोटल एक्सपेन्सेस आपल्याला बुक्स ऑफ अकाउंटमध्ये 2,40,000 रुपये रेकॉर्ड करावं लागेल. भले आपण 20,000 रुपये पेड केलेले जरी नसतील तरी आपल्याला बुक्स ऑफ अकाउंटमध्ये ते रेकॉर्ड करावे लागतील. का करावे लागतील? कारण आपण त्या जागेचा बेनिफिट घेतलेला आहे पण त्याचं पेमेंट करणं बाकी आहे. जर बेनिफिट घेत असेल तर त्याचं पेमेंट करा नाही तर नका करू, पण ते आपल्याला खर्च म्हणून रेकॉर्ड करावं लागेल. म्हणजे 2,40,000 रुपये आपल्याला बुक्स ऑफ अकाउंटमध्ये रेकॉर्ड करावे लागतील खर्चाच्या अगेन्स्ट आणि आपल्या लायबिलिटीला 20,000 रुपये आउटस्टँडिंग रेंट म्हणून करंट लायबिलिटी म्हणून रेकॉर्ड करावं लागेल. ओके, पुढचं एक एक्झाम्पल बघूया. एक्झाम्पल नंबर 9, करंट इयर आहे आपलं 1 जानेवारी 2018. 31 डिसेंबर 2018ला आपलं वर्ष संपतं. सॅलरी पेड ड्युरिंग द इयर 5 lakh. सॅलरी आउटस्टँडिंग फॉर करंट इयर 1 lakh. कॅल्क्युलेट टोटल एक्सपेन्सेस. म्हणजे सॅलरी किती दिली फॉर करंट इयर? सांगा टोटल सॅलरी किती आहे आपली? आपली सॅलरी 5 लाख रुपये होती, त्यामध्ये 1 लाख रुपये आपली आउटस्टँडिंग आहे. सॅलरी पेड केली 5 लाख रुपये आणि 1 लाख रुपये आउटस्टँडिंग आहे. म्हणजे टोटल आपली सॅलरी एक्सपेन्सेस म्हणून 6 लाख रुपये बुक्स ऑफ अकाउंटमध्ये रेकॉर्ड करावी लागेल. इथपर्यंत लक्षात आलं? कारण त्या व्यक्तीचा त्या स्टाफचा मी फायदा घेतलेला आहे पण त्याला मी पेमेंट आज केलेलं नाही. ते स्टाफने माझ्याकडे वर्षभर काम केलं आणि त्या स्टाफचे मला 6 लाख रुपये देणं होतं, त्यापैकी मी फक्त 5 लाख रुपये पेड केले आणि 1 लाख रुपये मला माझ्या लायबिलिटीला आउटस्टँडिंग सॅलरी म्हणून रेकॉर्ड करावं लागेल. का जे माझं देणं आहे त्या स्टाफला राईट आहे माझ्याकडनं 1 लाख रुपये सॅलरी वसूल करण्याचा, ते माझं देणं आहे. पण माझा एक्सपेन्सेस किती झाला? 6 लाख रुपये मला बुक्स ऑफ अकाउंटमध्ये रेकॉर्ड करावं लागेल. बघा, बेसिक अकाउंट कन्सेप्टमध्ये काय काय शिकलो आपण? तर ॲसेट म्हणजे काय? तर कोणतीही अशी किंमत व्हॅल्यू ज्याचा बेनिफिट भविष्यात मिळणार आहे का नाही? कोणतीही अशी व्हॅल्यू जिचा बेनिफिट मला भविष्यात मिळतो, मग 1 महिन्यानंतर किंवा 1 वर्षानंतर
त्याला आपण ॲसेट म्हणतो. ॲसेटची कन्सेप्ट काय आहे का ज्या व्हॅल्यूचा बेनिफिट मला भविष्यात मिळणार आहे त्याला आपण ॲसेट म्हणतो. आणि एक्सपेन्सेस म्हणजे काय, तर कोणतीही अशी व्हॅल्यू ज्याचा बेनिफिट ऑलरेडी घेतला गेला आहे. मग अशा एक्सपेन्सेसचे पेमेंट केलेले असेल किंवा नसेल केलेले तरी ते एक्सपेन्सेस म्हणून मला रेकॉर्ड करावं लागेल. म्हणजेच ज्या व्हॅल्यूचा बेनिफिट मी घेऊन टाकलेला आहे त्याला एक्सपेन्सेस म्हणतात. मग त्या व्यक्तीला मी पेमेंट केलेलं असेल किंवा नसेल केलेलं तरी ते एक्सपेन्सेस म्हणून बुक्स ऑफ अकाउंटमध्ये मला रेकॉर्ड करावं लागतं. कॅपिटल म्हणजे काय, तर कॅपिटल हा एक क्लेम आहे कोणाचा, ओनरचा, बिझनेसच्या टोटल ॲसेटमध्ये, त्याला कॅपिटल म्हणतात. इट इज अ क्लेम ऑफ ओनर इन टोटल ॲसेट ऑफ बिझनेस. ओनरचा बिझनेसच्या टोटल ॲसेटमध्ये जो क्लेम असतो त्याला आपण कॅपिटल म्हणून रेकॉर्ड करतो. आणि लायबिलिटीसुद्धा हा एक क्लेम आहे कोणाचा, तर आउटसायडरचा, म्हणजेच ओनरला सोडून बिझनेसच्या टोटल ॲसेटमध्ये, त्याला लायबिलिटीज म्हणतात. इट इज अ क्लेम ऑफ आउटसायडर इन टोटल ॲसेट ऑफ बिझनेस. म्हणजे लायबिलिटीसुद्धा हा एक क्लेम असतो, पण बिझनेसच्या ओनरला सोडून जे आउटसायडर असतात, बाहेरच्या व्यक्ती असतात, फर्म्स असतात, कंपनीज असतात, बँक्स असतात, या सर्व आपल्या लायबिलिटीज असतात का ज्यांचा क्लेम आपल्या टोटल बिझनेसच्या टोटल ॲसेटमध्ये असतो, त्याला आपण लायबिलिटीज म्हणून रेकॉर्ड करत असतो. आणि इन्कम कशाला म्हणतात, तर इफ सर्विस ऑर गुड्स, म्हणजे सर्विस देत असेल, जर आपण गुड्स विकत असेल, हॅव बीन रेंडर, विकत असेल किंवा देत असेल, इट मीन्स इन्कम हॅज बीन अर्न. जर मी एखाद्या व्यक्तीला सर्विस देत असेल, एखाद्या व्यक्तीला माल विकत असेल, तर त्याचा अर्थ ते मी इन्कम कमवलं, ते माझं इन्कम झालं, म्हणजेच ते मला इन्कम म्हणून बुक्स ऑफ अकाउंटमध्ये रेकॉर्ड करावं लागेल. मग इट डज नॉट मॅटर वेदर पेमेंट हॅज बीन रिसिव्ड ऑर नॉट. मग त्या व्यक्ती मला पेमेंट करत असेल, माल विकल्यानंतर माझी कॅश मला मिळत असेल किंवा नंतर मिळणार असेल, एखादी सर्व्हिस दिल्यानंतर मला लगेच पेमेंट मिळत असेल किंवा नंतर मिळणार असेल, त्याचं काही मॅटर नाही. आपल्याला ते इन्कम म्हणूनच बुक्स ऑफ अकाउंटमध्ये रेकॉर्ड करावं लागेल. ज्यावेळेस मी एखाद्याला माल विकतो आणि ती व्यक्ती जर मला पैसे नंतर देणार असेल, तर मी माझ्या ॲसेटला करंट ॲसेट म्हणून त्या व्यक्तीचे, त्या करंट ॲसेटच्या खाली त्या व्यक्तीचं नाव, सन्ड्री डेटर्स किंवा आउटस्टँडिंग माझी जे सर्व्हिस असेल कोणती ते घेणं म्हणून रेकॉर्ड करतो. कारण मला राईट असतो त्या व्यक्तीकडनं पैसे वसूल करण्याचा, कारण मी त्याला सर्व्हिस दिलेली असते. ते माझं इन्कम म्हणून मी बुक्स ऑफ अकाउंटमध्ये मला रेकॉर्ड करावं लागतं. बेनिफिट देणे आणि पैसे घेणे किंवा नंतर बाकी ठेवणे, घेणे, म्हणजे त्याला इन्कम म्हणतात. आता बघा, बिझनेस आपण काय बघितलं, बेसिक अकाउंट टर्ममध्ये बिझनेस ट्रान्झॅक्शन म्हणजे काय, गुड्स म्हणजे काय, गुड्समध्ये परचेस अकाउंट, सेल्स अकाउंट, परचेसमध्ये कॅश बेसिस, क्रेडिट बेसिस, नंतर सेल्समध्ये सुद्धा कॅश बेसिस आणि क्रेडिट बेसिस. स्टॉक म्हणजे इन्व्हेंटरी, त्यामध्ये ओपनिंग स्टॉक, क्लोजिंग स्टॉक, त्यामध्ये रॉ मटेरियल, वर्क इन प्रोग्रेस, फिनिश्ड गुड्स. सेल्समध्ये कॅश सेल्स, क्रेडिट सेल्स, सन्ड्री डेटर्स, बिल्स रिसिवेबल, ट्रेड रिसिवेबल. त्यानंतर परचेस रिटर्न म्हणजे रिटर्न आउटवर्ड, सेल्स रिटर्न म्हणजे रिटर्न इनवर्ड. परचेसमध्ये कॅश परचेस, क्रेडिट परचेस, सन्ड्री क्रेडिटर्स, बिल्स पेबल, ट्रेड पेबल. एक्सपेंडिचरमध्ये रेव्हेन्यू एक्सपेंडिचर, कॅपिटल एक्सपेंडिचर. त्यामध्ये बेनिफिट इन करंट इयर, त्याला रेव्हेन्यू एक्सपेंडिचर म्हणतात. आणि बेनिफिट इन फ्युचरमध्ये जर का घेत असेल तर त्याला कॅपिटल एक्सपेंडिचर. त्यामध्ये ॲसेटमध्ये ॲसेट कॅन बी डिवायडेड इन 3 पार्ट, नॉन करंट ॲसेट, करंट ॲसेट आणि फिक्टिशियस ॲसेट. त्यामध्ये नॉन करंट ॲसेटमध्ये फिक्स ॲसेट, इट इज अ पार्ट ऑफ नॉन करंट ॲसेट. त्यामध्ये टँजिबल फिक्स ॲसेट आणि इनटँजिबल फिक्स ॲसेट. त्यानंतर कॅपिटल शब्द, नंतर लायबिलिटीजमध्ये नॉन करंट लायबिलिटी, करंट लायबिलिटी. ड्रॉईंगमध्ये ड्रॉईंग नंतर रिसिप्टमध्ये रेव्हेन्यू रिसिप्ट आणि कॅपिटल रिसिप्ट. नंतर प्रॉफिट म्हणजेच इन्कम, त्यालाच आपण रेव्हेन्यू म्हणतो. लॉस म्हणजेच रेव्हेन्यू लॉस. डिस्काउंटमध्ये ट्रेड डिस्काउंट, कॅश डिस्काउंट, बॅड डेट, सॉल्वंट पर्सन, प्रोप्रायटर, ओनर, एंटिटी आणि डिप्रिसिएशन. हे शब्द सारखे सारखे सांगावे लागतात, कारण या शब्दांमध्येच आपल्या अकाउंट लपलेलं आहे. या शब्दांच्या एंट्रीज आपल्याला बुक्स ऑफ अकाउंटमध्ये रेकॉर्ड कराव्या लागतात.
आणि या शब्दांच्या कन्सेप्ट जर का आपल्या पूर्ण व्यवस्थित माहीत असतील तर आपण टॅली प्राईम सॉफ्टवेअरमध्ये एंट्री रेकॉर्ड करू शकतो व्यवस्थितरित्या. थँक्यू. चला पुढच्या व्हिडिओ भेटूया.